धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतर हळूहळू रिकामं होत होतं. महिनाभरापासून तिथे जमलेले लोक घरी परतत होते आणि नेमकं याच वेळी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात एक तरुण बंदोबस्तांवरती असलेल्या पोलिसांना म्हणतोय की गडकरींच्या आंदोलनाच्या वेळी भेटू. आणि तिथूनच एक नवीन गोष्ट सुरू झाली. नमस्कार आणि तुम्ही बघताय मी मराठी कॉमन मॅन. आंदोलनाचा नवा टप्पा आता कोणाकडे वळतोय आणि E20 जनता पार्टी नावाची ही नवी एंट्री नक्की काय आहे हे आजच्या व्हिडिओतून आपण बघूया. आणि गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरती E20 पेट्रोलवरून चांगलीच टीका होत आहे. E20 पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात, मायलेज कमी होतो असे आरोप करत E20 ऐवजी शुद्ध पेट्रोलची मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जाते. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आता पुढचा नंबर कोणत्या मंत्र्याचा याची चर्चा सोशल मीडियावरती सुरू झाली आणि यात नितीन गडकरींना चांगलंच लक्ष केलं जातंय. कॉक्रोच जनता पार्टीने देशव्यापी आंदोलन उभारून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडलं आणि याच पार्श्वभूमीवरती आता E20 जनता पार्टी नावाच्या नव्या पक्षाची एंट्री झाली आणि 25 जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला. त्याच दिवशी एका युजरने इंस्टाग्रामवरती E20 जनता पार्टी नावाने एक अकाउंट तयार केलं. नीट मॅटर हो गया, अब जरा इथेनॉल ब्लेंडिंग वाले इश्यू पर नजर डालते हैं असं म्हणत तरुणांना एकत्र येण्याचं आव्हान या अकाउंटवरून करण्यात आले. अवघ्या 2 दिवसात या अकाउंटचे फॉलोअर्स 2 लाखांहून अधिक झालेत आणि कॉक्रोच जनता पार्टीप्रमाणेच याही पक्षाला सोशल मीडियावरती एक चांगला प्रतिसाद मिळतोय असं आपल्याला दिसतंय. कॉक्रोच जनता पार्टीला अभिजित दिपके यांच्यासारखा एक ओळखीचा चेहरा मिळाला, पण E20 जनता पार्टी मागे नेमकं कोणी सुरू केलं त्या व्यक्तीचं नाव अजूनही समोर आलेलं नाही आणि तरीही नागरिकांनी उभारलेली चळवळ असल्याचं या अकाउंटवरून सांगण्यात आलं. राज्य आणि जिल्ह्यांसाठी कोऑर्डिनेटर्स, सोशल मीडिया हँडलर्स, व्हिडिओ एडिटर्स, रिसर्च टीम, ग्राउंड व्हॉलेंटियर्स आणि लीगल व्हॉलेंटियर्स असे असल्याचं पोस्टही या अकाउंटवरून करण्यात आले. पक्ष जॉईन करण्यासाठी कोणतीही फी नसेल, यामागे कोणताही राजकीय एजेंडा नसेल आणि इथले लोक फक्त तथ्य आणि पुराव्यांच्या आधारावरती काम करतील असं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. पक्षाने आपला जाहीरनामा मांडत 5 मागण्या केल्या आहेत. E20 पेट्रोल थांबवावं, नागरिकांना शुद्ध आणि चांगल्या इंधनाचा अधिकार द्यावा, गाड्या आणि गाडी वापरणाऱ्यांची सुरक्षा निश्चित करावी, कॉर्पोरेट दबावाशिवाय पारदर्शक धोरण आणावं आणि जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे योग्य निर्णय घ्यावा. यासोबतच काही ठोस मागण्याही करण्यात आल्या आहेत. पेट्रोल पंपावरती E20 किंवा वेगवेगळ्या प्रमाणात मिश्रित इथेनॉल सक्तीचं न करता नागरिकांना त्यांच्या पसंतीनुसार इंधन घेण्याचा पर्याय द्यावा. प्रत्येक पेट्रोल पंपावरती इथेनॉल मिश्रित इंधन आणि 100% शुद्ध इंधनासाठी वेगवेगळी यंत्र असावीत. नोझल्सवरती E10, E20 असं स्पष्ट लिहिलेलं असावं. E20 पेट्रोलच्या किमतीवरती किमान 20% सवलत मिळावी. देशभरात पेट्रोल डिझेलच्या किमती कमी कराव्यात आणि सर्वसामान्यांच्या गाड्यांवरती इथेनॉलचे प्रयोग करू नयेत. E20 जनता पार्टीने इंस्टाग्राम नंतर एक्सवरही आपलं अकाउंट ओपन केलं आणि या अकाउंट्सवरती वेगवेगळे युजर्स नितीन गडकरींना मीम्स आणि इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये आलेल्या अडचणी सांगणारे व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत. पक्षाने अजून अधिकृतपणे नितीन गडकरींच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही, पण अनेक युजर्स अकाउंटला टॅग करत गडकरींना राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरत आहेत. पक्षामागे कोणताही राजकीय एजेंडा नसल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी वेगवेगळे राजकीय पक्ष आणि नेते या मागण्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि सध्या राजकीय विश्लेषक म्हणून काम करणारे तहसीन पुनावाला हे बऱ्याच दिवसांपासून E20 धोरणाच्या विरोधात काम करत आहेत आणि त्यांच्या टीम भारतने सर्वसामान्य गाड्यांचं E20 इंधनामुळे नुकसान होत असल्याचा मुद्दा वेळोवेळी मांडला असून त्यांच्याही 5 कलमी एजेंडा आधीच जाहीर केला आहे. E20 जनता पार्टीच्या स्थापनेनंतर पुनावाला यांनी आपली मागणी अधिक तीव्र केली असून 31 जुलैला इंडिया गेट ते संसद असा
गांधी मार्च नावाचा गाडी मोर्चा आयोजित केला आहे, ज्याला E20 जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे. आणि त्याचवेळी दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशनही E20मुळे वाहनांचं नुकसान होत असल्याचा आरोप करत 4 ऑगस्टला संसद मोर्चाची घोषणा केली, ज्यात ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असलेल्या टॅक्सी चालकांचा आणि ट्रान्सपोर्टचा सहभाग असेल. या मोर्चालाही E20 जनता पार्टीने समर्थन देणारी पोस्ट शेअर केली. हे सगळं सुरू असतानाच आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एक्सवर पोस्ट टाकत 1 ऑगस्टला दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये नॅशनल टाउन हॉल अगेन्स्ट E20 नावाचं चर्चासत्र होणार असल्याचं जाहीर केलं. दिल्ली आणि आसपासच्या नागरिकांनी प्रत्यक्ष हजर राहावं, तर बाकीच्यांनी ऑनलाईन माध्यमातून सहभागी व्हावं, असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. आणि या चर्चासत्रालाही E20 जनता पार्टीने पाठिंबा दिला आहे. अभिजित दिपके आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह वेगवेगळ्या पक्षांचे नेते E20 जनता पार्टीच्या इंस्टाग्राम आणि एक्स पोस्ट पुन्हा शेअर करत आहेत. त्यामुळे नितीन गडकरींविरोधात एक व्यापक मोहीम उभी राहिल्याची चर्चा आहे. शनिवारी E20 जनता पार्टीची घोषणा झाल्यानंतर इंस्टाग्रामवर त्यांचे फॉलोअर झपाट्याने वाढत असून कॉक्रोच जनता पार्टी सारखीच प्रसिद्धी या पक्षाला मिळेल असं बोललं जातं. पण अजून तरी या पक्षाने AIने तयार केलेल्या फोटोंव्यतिरिक्त इतर पक्षांकडून पाठिंबा अपेक्षित धरणं आणि त्यांच्या पोस्ट पुन्हा शेअर करणं या व्यतिरिक्त फारशा स्वतंत्र आणि ठोस मागण्या मांडलेल्या नाहीत. फॉलोअर्स गडकरींच्या राजीनाम्याची मागणी करत असले तरी पक्षाने याबाबत स्पष्ट भूमिका अजूनही घेतलेली नाही. कॉक्रोच जनता पार्टीला जसा दिपके यांचा चेहरा मिळाला होता, तसा E20 जनता पार्टीमागे नेमकं कोण आहे याची माहिती अजूनही समोर आलेली नाही. शिवाय E20 जनता पार्टीने तहसील पूनावाला यांच्याच मागण्या मांडल्यामुळे त्यांचा मुद्दा चोरल्याचाही आरोप होत आहे. तसंच या पक्षामध्ये कॉक्रोच जनता पार्टी आणि आम आदमी पार्टीचा हात असल्याचेही आरोप केले जात आहेत. त्यामुळे या नव्या पक्षाचं पुढे नेमकं काय होतं हे बघणं आता महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला या E20 जनता पार्टीबद्दल काय वाटतं? हा पक्ष कॉक्रोच जनता पार्टीसारखं काम करेल का? आणि त्यांच्या विरोधात फक्त E20 पेट्रोल पुरताच आहे का? की यामागे आणखी काही वेगळे प्लॅन आहेत? याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी मी मराठी कॉमन मॅन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.